श्री स्वामी समर्थ. श्रावणात फक्त हा उपाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण एका अशा गुप्त आणि पूर्णपणे चमत्कारिक रहस्याची चर्चा करणार आहोत. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी एका अद्भुत मंत्रासह शिवलिंगावर हात ठेवून मनातून इच्छा मागितली, तुमचं नशीबच बदलून टाकेल. हो, हे खरंच आश्चर्यकारक आहे, पण हे सत्य आहे. पण त्यासाठी काही अत्यंत महत्वाचे नियम, पवित्रता आणि श्रद्धेची नितांत गरज आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तो अद्भुत मंत्र कोणता आहे, हात ठेवण्याची दिशा कोणती असावी, इच्छा मागण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि भावना, आणि सगळ्यात महत्वाचं, हा उपाय इतका चमत्कारिक का आहे. महादेवाच्या या अद्वितीय कृपेचे रहस्य उलगडूया. महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य. श्रावण महिना हा म्हणजे साक्षात महादेवांचा महिना. याच काळात समुद्र मंथन झाले होते. ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकरांनी आपल्या कंठात धारण केले होते आणि म्हणूनच ते नीलकंठ झाले. याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थितीत असतात. भक्त जर श्रद्धेने भक्ताने काही मागितलं तर ते त्यांच्या कर्माचं फळ न बघता ते इच्छाही पूर्ण करतात. म्हणूनच श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही खास पद्धत अवलंबल्यास तुमचं नशीब फिरेल. मित्रांनो, उपाय सुरू करण्यापूर्वीची तयारी. ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी पहाटे लवकर उठावे, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठावे. म्हणजे सकाळी 4 ते 5:30 दरम्यान हे उपाय सर्वात प्रभावी होतो. अंघोळ करून पवित्र वस्त्र धारण करावे. शक्य असल्यास या दिवशी पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे वस्त्र धारण करावे. तुमचं मन शांत असावं. राग, द्वेष, चिंता सगळं विसरून महादेवाच्या चरणी समर्पित व्हावे आणि समोर बसून बेलपत्र, गंगाजल, गुलाबाचे फूल आणि तूप किंवा गाईचे दूध असावं. शिवलिंगावर हात ठेवून मंत्रासहित इच्छा मागण्याची पद्धत मंदिरात जावे किंवा घरी शिवलिंगासमोर बसल्यावर डोळे बंद करावे. मंदिरात किंवा घरीही हा उपाय तुम्ही करू शकता. दोन्ही हाताने शिवलिंगाला स्पर्श करावे. आता हळूच या खालचा मंत्र 11 वेळा मनात किंवा शांत आवाजात म्हणावे. मंत्र पुढील प्रमाणे: ओम नमो भगवते रुद्राय, इच्छा मे पूर्ण कुरु कुरु स्वाहा. मंत्र म्हणताना मनातून तुमची इच्छा एकच पाहिजे आणि तीही ठामपणे व्यक्त करा. त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आणा, जणू ती इच्छा पूर्ण झालेली आहे. मंत्र म्हटल्यावर थोड्या वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्या. या उपायाचे नियम व काळजी घ्या. एकाच इच्छावर लक्ष केंद्रित करा. लोभाने 2-3 इच्छा मागू नका. हा उपाय केवळ श्रावण महिन्यातच करावा आणि शक्यतो सोमवारी, पौर्णिमा किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी करावा. मंत्र म्हटल्यावर लगेच उठून कामाला लागू नका. 5 ते 7 मिनिटं एका जाग्यावरती शांत बसा. याच काळात सात्विक आहार घ्या आणि क्रोध किंवा नकारात्मक विचार टाळा. हे अनुभव ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. एका गृहिणीने आपला मुलगा परदेशात जावा म्हणून हा मंत्र म्हणाला. तिची इच्छा 5 दिवसातच पूर्ण झाली. त्या मुलाला 5 दिवसात विजा त्याचा मंजूर झाला. एका तरुणाने नोकरीसाठी हा मंत्र केला. हा मंत्र म्हणाला आणि त्याला 3 वर्षापासून अपेक्षित असलेली पोस्ट मिळाली. एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला आणि डॉक्टरांनी दिलेला गंभीर रिपोर्ट दुसऱ्याच आठवड्यात नॉर्मल आला. मित्रांनो, हे सर्व अनुभव सत्य आहेत आणि महादेवाच्या कृपेने शक्य झाले आहेत. महादेव तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करतात, कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने, संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागतात तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागते. आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत. ते तुमच्या भावनांचा आदर करतात. जर इच्छा स्वार्थ नसून श्रद्धेने मागितली असेल तर महादेव ती नक्कीच पूर्ण करतात. मित्रांनो, आणखीन 3 प्रभावी मंत्र तुमच्या इच्छांसाठी. ओम इच्छा बाई इच्छामय शिवाय नमः ही मंत्र भावना पूर्ण करतो. ओम श्री शिवाय सिद्धाय नमः हा मंत्र नोकरी व्यवसायासाठी आहे. ओम त्र्यंबकाय नमः इच्छा सिद्धी देही मी स्वाहा हा मंत्र घर, स्थिरता, सौख्य यासाठी हा मंत्र म्हणावा. हे 3ही मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणावेत आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे. 5 दिवसात काय बदल होतो नक्की पहा. मित्रांनो, मन खूप शांत होते. अचानक एखादी शुभ बातमी येते. अडथळे नाहीसे होतात. योग्य व्यक्तीची संधी भेटते. काहीतरी अनोळखी परंतु शुभ घडते. हे चमत्कारिक उपाय असतो. आता अंतिम मंत्र आणि महादेवाला साथ. शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे: मी तुला माझं सर्व काही मानतो. माझी इच्छा तू जाणतोस. आता ती तुझ्या कृपेने पूर्ण कर महादेवा. महादेव शांत पण जागृत असतात. तुम्ही जर आज या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून वरचा मंत्र म्हटला तर हे लक्षात ठेवा, 5 दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडल्याशिवाय राहणार नाही. जर ही माहिती तुम्हाला तुमच्या जीवनात कृपा घडावी असे वाटत असेल तर ही माहिती इतरांनाही जरूर शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.